जिजू एक सांगू का तुम्हाला, तुम्ही ना फक्त तिला थोडासा वेळ द्या. वसूला तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात रुळायला थोडासा वेळ द्या. मग बघाच, तिच्या इतकी माया, तिच्या इतकं प्रेम कोणीच तुमच्यावर काय, तुमच्या मुलींवरतीही करणार नाही. हा शब्द आहे माझा. जिजू, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी होत असतात. त्या घडत असताना त्या का होत आहेत, त्या केल्याने आपल्या आयुष्यात किती बदल होणार आहे हे आपल्याला नाही कळत. त्यामुळे कधी कधी मनात दडपण असतंच. आणि जिजू, वसूला आणि तुम्हाला कदाचित याची कल्पनाही नसेल की या लग्नामुळे तुमच्या दोघांचं आयुष्य किती बदलणार आहे. तेव्हा जिजू, आता मागे वळू नका प्लीज. थँक्यू. थोडी क्लॅरिटी मिळाली मला. मग जरा हसा की राव, आज लग्न आहे तुमचं. आणि यासाठी थँक्यू. हा, तुम्ही स्टेजवर असे अनवाणी कसे जाणार? तोपर्यंत हे घाला. नंतर मी चोरेनच की. आणि नाही चोरलेत तर तुम्ही द्यालच की. तुम्ही इथे? मला तुमच्याशी बोलायचंय. आत्ता? हो, आत्ताच. सत्य त्यांना लग्नाच्या आधीच कळायला हवं. काय बोलायचंय वसुंधरा? चला चला, लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे. नवऱ्या मुलाला घेऊन या. गुरुजी, माझा धाकटा मुलगा गेलाय बोलवायला, येईल इतक्यात. हा, थांब 2 मिनिटं. दादा, अरे लग्नाची वेळ झाली, चल, सगळे वाट बघतात. वहिनी, तू इथे? अखिल, मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं. कल्पना आहे मला. पण हे सांगायची ही वेळ योग्य नाही. आपण नंतर आरामात बोलूया विषयावर. आणि तुम्ही जे काही सांगाल त्यामुळे आपल्या नात्यात काही बदलणार नाही, हा माझा शब्द आहे. चला. सो आकाशरावांना काही सांगितलं नाहीस ना? चांगलं केलंस. अरे हा ना, चला 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 चला. हे सावकाश का पोरी, जा मामाला घेऊन या, मामाला घेऊन या.
चल चल अगं. काय आहे तुम्ही इकडे किती शोधलत मी तुम्हाला काकू आणलंय बघा शिला असू चल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकमहम्. शुभमंगल सावधान. अगं चल. आई चल बाबा तुझी वाट बघतोय.